मनसरमध्ये राजाराम बानखेले यांची जाहीर सभा आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवाजीराव आढळराव पाटलांनी मला पंचायत समिती नाकारल्यामुळे त्यांचे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही असा टोला राजाराम बानखेले यांनी यावेळी लगावलाय। मनसरमध्ये राजाराम बानखेले यांची जाहीर सभा आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। पंचायत समिती गणामधनं राजाराम बानखेले यांचा मनसर, शेवाळवाडी, निघोटवाडी येथून बहुमताने विजय झालाय। त्यामुळे 2 मार्च रोजी राजाराम बानखेले यांच्या मनसर येथे शिवाजी चौकामध्ये जाहीर सभा आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मनसरकरांनी राजाराम बानखेले यांचा जाहीर सत्कार केलाय। यावेळी राजाराम बानखेले म्हणाले की मी मनसरकरांचा ऋणी आहे। मनसरकरांनी मला भरभरून प्रतिसाद दिलाय, त्यामुळेच मी आज या स्टेजवर उभा आहे। तर ते पुढे म्हणाले की शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मला पंचायत समिती नाकारल्यामुळे त्यांचे मरेपर्यंत मी उपकार विसरणार नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय। यावेळी या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। या सभेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून संतोष बानखेले, वसंत बानखेले, संदीप बानखेले, सचिन बानखेले, विजू बानखेले, वैभव बानखेले, गणेश थोरात आदी मान्यवर आणि कार्यकर्ते तसेच महिला सुद्धा उपस्थित होत्या। म्हणून दोघांनी टार्गेट केलं, फक्त राजाराम बानखेले पडला पाहिजे। संपूर्ण दिवस या मतदारसंघामध्ये तुम्ही फिरलात, घरोघरी गेलात, गल्लीबोळामध्ये गेलात आणि त्याच पद्धतीनं तुम्ही जसे फिरत होता तशी मनसरची जनता चिडून उठत होती। काय या पोराने एवढे यांचं घोडं मारलंय, कशासाठी याच्या मुळावरती उठलेले आहे? जनतेला हे कळून चुकलं की आमचा खरा तारणहार हा राजाराम बानखेलेचा आहे। मनसरचं नेतृत्व निर्माण करायचं असेल तर सामान्य जनता म्हणले आता राजाभाऊ आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहत। आणि वसंतराव तुम्ही सांगितलं ते खरं आहे, मी काही गोष्टी सांगणार नव्हतो। जे पैसे या मंडळींनी लोकांना दिले, मताला 2000 रुपये दिले, घरी गेलो एखाद्याच्या भेटायला तर लोक सांगायचे राजाभाऊ काल रात्री आमच्याकडे मंडळी आली होती, ते 5000 10,000 दिले, ते तुम्हाला प्रचाराला ठेवा, आम्ही मत तुम्हालाच देणार आहोत। एवढं प्रेम माझ्या जनतेनं, माझ्या ग्रामस्थांनी माझ्यावर केले बांधवांना। विद्वान खरं की होतं, प्रत्येक घराघरात हाच प्रसंग होता। उमेदवार राजाराम बानखेले नव्हता, मनसरचा प्रत्येक नागरिक उमेदवार होता। आणि आज जो सत्कार झालेला आहे तो राजाराम बानखेलेंचा नाही बांधवांनो, तमाम मनसर वासियांचा सत्कार आहे, तमाम मनसरकरांचा अभिमान आहे। आज पुणे जिल्ह्यामध्ये काय चर्चा आहे की खऱ्या अर्थानं मनसरकरांनी आपला इंगा दाखवलाय। खऱ्या अर्थानं मनसरकर एक झालेले आहे आणि मनसरकर एवढे सुजान आणि सुज्ञ आहे, कुणाच्या मागे जायचं हे मनसरकरांना कळतं। वसंतराव तुम्ही म्हणलात तसं अनेक कार्यकर्ते गल्ली बोळातले त्यांना माहित होतं की राजाराम बानखेले निवडून आलं तर आपली दुकानं बंद होती। बांधवून आता ती दुकानं बंद झालेली आहेत, कारण तुमचं पोट पाणी तुमचा प्रपंच ह्या गावच्या ग्रामपंचायतीवर चालायचं याची कल्पना मला आहे। पण यापुढे भविष्यामध्ये मी आयुष्यात एक राव पैसा कुणाचा खाल्ला नाही आणि तुम्हाला देखील खाऊन देणार नाही, ही शपथ या चौकामध्ये घेतो बांधवांनो। जर कुठल्याही कामासाठी तुमच्याकडे कुणीही पैसे मागितले तर अर्ध्या रात्रीला मला फोन करा, तुमच्यासाठी पाहिजे ते भांडण करेल, पण बिन पैसा तुमचं काम करून देईल बांधवांनो। यापुढे भविष्यात कुणालाही पैसा देण्याची गरज नाही। आपल्याला भ्रष्टाचार मुक्त खऱ्या अर्थानं आंबेगाव तालुका करायचा आहे। काय केलं या 2 मंडळींनी तालुक्यामध्ये? निवडणुका एवढ्या उंचीवर नेल्या, ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असेल तर हे सांगायचे तुला ग्रामपंचायतला उभं राहायचंय, विजयराव 20 लाख रुपये पाहिजे, जिल्हा परिषदला उभं राहायचंय 50 लाख रुपये पाहिजे, पंचायत समितीला उभं राहायचंय 30 लाख रुपये पाहिजे। हे कुणाचे भाव? या 2 नेत्यांचे भाव। अरे बाबांनो, खूप छान बोलतात, व्यासपीठावर आलं की लोकांनाही वाटतं ह्या 2 नेत्यांना आंबेगाव तालुक्याबद्दल फार तळमळ आहे, फार आस्था आहे, पण साफ चुकीचं आहे बांधवांनो। यांनी काय केलं? जर खऱ्या अर्थानं तुम्ही विकास कामं केली, खूप विकास केलेला आहे, मग प्रत्येक निवडणुकीला कोट्यवधी रुपये कशासाठी वाटता आणि जनतेची मतं का विकत घेता, हा एक माझा प्रश्न आहे। राजाराम बानखेले सारखा एक फाटका कार्यकर्ता बिन पैशात निवडून येतो, मग तुमच्यासारखी माणसं जर कोट्यवधीची कामं या तालुक्यात केली, कशासाठी पैसा तुम्हाला लागतो? आणि तुम्ही जनता लाचार बनवलेली आहे, त्यांना भिकारी समजलेलं आहे। पण बांधवांनो, आपण आपल्या घामाच्या पैशामध्ये जीवन जगतो। प्रत्येक जण सकाळी उठतो, आपली बायको तुमचा डबा करते, मिरची भाकरी बरोबर घेतो, हमाली करणारा हमाली करायला
आपल्या मार्केटमध्ये जात असेल, चौकात जात असेल, छोटे मोठे दुकानदार सकाळी डबा घेतात, आपल्या दुकानाचं शटर उघडतात, व्यवसाय करतात. शेतीवरती काम करणारी आमची महिला भाकरी पाठीची बांधते आणि 200 रुपये रोजानं, 150 रुपये रोजानं मजुरी करते. अनेक महिला अशा आहेत, शाळेत मुलं सोडले की टोप्याची गठुडी घरात नेतात आणि दिवसभर चांगली हलवी शिलाई मशीनवरती बसतात, 100-150 टोप्या शिवतात, तेव्हा पुढे 150-200 रुपये त्यांच्या घरात मिळतात. आणि आपण आमच्या घामाच्या पैशावरती जगतो, कष्टाच्या पैशावरती जगतो. आमच्या मंचर मधला एकही नागरिक लाचार नाही, बांधवानं स्वाभिमानानं उभा राहिलेला आहे, पण तुम्ही तो लाचार बनवलेला आहे. युवकांना यांनी या ठिकाणी बांधवानं निवडणूक आली की दारू पाजायचं आणि धाब्यावर न्यायचं. या तालुक्यातील युवक बिघडला पाहिजे, या तालुक्यातील तरुण व्यसनाधीन झाला पाहिजे, ही भूमिका तुमची आहे. आणि जर ही भूमिका नसेल तर या ठिकाणी दोघांनी या, आढळराव पाटील तुम्ही या आणि वळसे पाटील साहेब तुम्ही या आणि जाहीरपणाने शपथ घ्या, यापुढे आम्ही निवडणुकीमध्ये पैसा वाटणार नाही आणि देणार नाही. खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं स्वच्छ निवडणुका लढू. आहे हिंमत तुमच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे की पैसा हेच आमचं भांडवल आहे, म्हणून तुम्ही प्रामाणिक, गरीब आणि सज्जन कार्यकर्ते आतापर्यंत दाबून ठेवलेले. एकटा राजाराम बानखेलेच नाही, अनेक कार्यकर्ते आहेत. एकच नाव तुम्हाला सांगतो, वसंत भालेराव सारखं बांधवांनो, चांगला कार्यकर्ता. केवळ आंबेगाव तालुक्यातच नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये एक आदर्श सभापती, चांगला प्रशासक म्हणून कोणी काम केलं असेल तर ते वसंतराव भालेरावांनी केलेलं आहे. कुमार हिंगेंसारखा एक चांगला कार्यकर्ता, नंदू काळेंसारखा एक चांगला कार्यकर्ता, अनेक कार्यकर्ते बांधवांनी या जोडीनं घरात बसवले आणि स्वतःच्या दुकानदाऱ्यात टाकलेले आहेत. दिनेश बानखिले सह स्वप्नील जाधव, सी 24 तास, मंचर.